नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 11.2 चा या व्हिडिओमध्ये तिसरा आणि चौथा प्रश्न सॉल्व करणार आहोत। यापूर्वीचे दोन प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा आणि चौथा प्रश्न या दोन प्रश्नांमध्ये आपल्याला सब डिवाइडेड बार ग्राफ काढायचा आहे। काढूया। तिसरा प्रश्न ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे। येथे आपल्याला 2016 अँड 2017 मध्ये या चार शहरांनी लावलेल्या झाडांची संख्या दिलेली आहे। तर कोणत्या वर्षी कोणत्या शहराने किती झाडे लावलेली आहेत याची इन्फॉर्मेशन या टेबलमध्ये दिलेली आहे। तर या टेबलचा आपल्याला या इन्फॉर्मेशनचा आपल्याला सब डिवाइडेड बार ग्राफ काढायचा आहे। काढूया। त्यासाठी प्रथम आपण एक्स आणि वाय ॲक्सिस काढून घेऊ। मी पेनाने काढतोय, तुम्हाला पेन्सिलने काढावे लागेल, कारण पेनाने काढलं तर व्हिडिओमध्ये क्लिअर दिसेल, त्यामुळे मी पेन यूज करतोय, तुम्ही पेन्सिल यूज करायची आहे। हे पहा, आपण ॲरो केलेले आहेत, दोन ॲक्सिस काढलेले आहेत। येथे 0 लिहिलेला आहे, येथे एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल जो ॲक्सिस आहे तो वाय ॲक्सिस आहे। तर आपल्याला 2016 आणि 2017 हे दोन इयर आहेत। एक आपण डार्क करू आणि एक आपण फेंट करू। सपोज हे डार्क केलेलं आहे आपण 2016ला 2016 आणि फेंट आहे म्हणजे ब्लँक 2017। आता आपल्याला इथे स्केल घ्यावा लागेल। स्केल वाय ॲक्सिसवर घ्यायचा आहे। ऑन वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिसवर स्केल आपण कसा घेणार, 1 सेंटीमीटर। हे जे डिस्टन्स आहे 1 सेंटीमीटर आहे, इक्वल टू आपण 100 सॅपलिंग्स घेऊ। 100 सॅपलिंग्स, कारण आपलं हे 100च्या मल्टिपलमध्ये आहे, त्यामुळे आपण 1 सेंटीमीटर इक्वल टू 100 सॅपलिंग घेतलेलं आहे। ही जी शहरांची नावे आहेत ती आपल्याला एक्स ॲक्सिसवर लिहायची आहेत। स्केल घेतल्याप्रमाणे 100, 200, 300, 700। आता येथे आपण काय घेणार, 1 सेंटीमीटर डिस्टन्स सोडून देणार। येथे आपण कर्जत, पहिली सिटी आपली कर्जत, कर्जत। तर आता दोघांची ॲडिशन घेऊ आपण, किती होईल, 350 होईल। म्हणजे आपल्याला टोटल 350 पर्यंत हा ग्राफ घ्यावा लागेल। हे 300 आणि हे 50 म्हणजे 350 होईल। आता आपल्याला येथे काय करायचं आहे, एक कॉलम काढायचा आहे, म्हणजे टोटल सॅपलिंगचा हा कॉलम झालेला आहे 350। 350 पैकी 150 कशाचे आहेत, आपले 2016चे आहेत आणि ते आपण डार्कने दाखवलेले आहेत। म्हणजे 150 हे 100 आणि 50 म्हणजे ही सेंटरची लाईन येईल, ती आपल्याला डार्क करावी लागेल, कारण ते काय आहेत, डार्कने आपण इंडिकेट केलेले आहेत। 2016ची सॅपलिंग्स हे डार्क आहेत। आता हे 217चे ॲटोमॅटिक ब्लँक झालेले आहेत, ॲटोमॅटिक फेंट कलरमध्ये आलेले आहेत, आणि हे आहेत 200, बरोबर आहे। हे 50, हे 100 आणि हे 50 म्हणजे टोटल झालेले आहेत 200। आता नंतर वडगाव, 1 सेंटीमीटर डिस्टन्स सोडून देऊ। येथे आपण सिटी घेऊ वडगाव। वडगाव ॲडिशन घेऊ आपण, किती होते, 550 होईल, बरोबर आहे। 550 पर्यंत आपण आता काय करू, एक कॉलम काढून घेऊ। हे 500 आणि 50 म्हणजे हे पॉईंट येईल। आता हा कॉलम टोटल सॅपलिंगचं झालेला आहे, त्यापैकी 2016चे किती आहेत आणि 17चे किती आहेत याचं आपल्याला डिवायडेशन करायचं आहे। तर आता त्यापैकी 2016चे आहेत 250, म्हणजे हे 2 आणि 50 म्हणजे ही लाईन येईल, बरोबर आहे। ही आपल्याला डार्क करायची आहे। आता
300 ॲटोमॅटिक ब्लँक कलरमध्ये आलेले आहेत, बरोबर आहे. 300 हे 50 आहेत, हे 100 आहेत, हे 100 आणि हे 50, म्हणजे टोटल 300चा आपला 2017चा ग्राफ झालेला आहे. आता नंतर सिटी आहे आपली शिवापूर. येथे आपण शिवापूर घेऊ. शिवापूर. आता टोटल किती हाईटचा ग्राफ करायचा आपल्याला, किती हाईटचा कॉलम करायचा, त्यासाठी ही ॲडिशन घ्यायची. ही ॲडिशन होईल 450, बरोबर आहे. 450पर्यंत आपण आता कॉलम काढून घेऊ. या सेंटीमीटरमध्ये काढायचं आपल्याला 450पर्यंत. हे 4 होतील आणि हे 50, बरोबर आहे. हे 400 आणि 50, म्हणजे हा आपल्याला कॉलम काढायचा. आता हा कॉलम होईल त्या दोन्ही वर्षाच्या टोटल सॅपलिंगचा. त्यापैकी कोणत्या वर्षी किती आहे ते आपल्याला आता 2016साठी डार्क आहे. डार्क किती घ्यायचं मग आपल्याला आता 200, म्हणजे हे 200 म्हणजे इथपर्यंत येईल. आता हे आपण डार्क करू. शिवापूर नंतर आहे खंडाळा. टोटल ॲडिशन येईल 250, बरोबर आहे. तर आता खंडाळा 250पर्यंत, हे 200 आणि हे 50, म्हणजे सेंटरची लाईन इथे आपल्याला प्रत्येकामध्ये आपण 1 सेंटीमीटर डिस्टन्स सोडलेला आहे, त्यामुळे ग्राफ पण छान दिसतो. आता 250 पैकी 100 आहेत आपले डार्कचे, बरोबर आहे. म्हणजे हे 100 हे डार्क करणार आपण. त्यापैकी कंप्लीट 100 आहेत आपले डार्कचे. मग उरलेले हे 150 हे होतील आपले फेंट कलरचे, आणि हे खंडाळा. याप्रमाणे आपला सब डिवायडेड बार ग्राफ दिसेल. नेक्स्ट, या चौथ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला हे 3 शहरं दिलेले आहेत, आणि या 3 शहरामध्ये 8वीचे विद्यार्थी त्यांच्या घरापासून शाळेत जाण्यासाठी काही विद्यार्थी सायकलवर जातात, काही विद्यार्थी बस किंवा ॲटोने जातात, आणि काही विद्यार्थी पायीच जातात. तर प्रत्येक शहरामध्ये आपल्या घरापासून शाळेमध्ये जाण्यासाठी किती विद्यार्थी सायकल यूज करतात, बस यूज करतात, किंवा किती विद्यार्थी पायी जातात, हे येथे टेबलमध्ये दाखवलेलं आहे. तर या माहितीचा आपल्याला सब डिवायडेड बार ग्राफ काढायचा आहे. येथे 3 क्वांटिटी असल्यामुळे आपला सब डिवायडेड बार ग्राफ प्रत्येक कॉलममध्ये 3 पार्टमध्ये डिवाइड होईल. त्यासाठी प्रथम आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून घेऊ. येथे आपल्याला स्केल कशी दिलेली आहे, 1000मध्ये आहेत, काही 500मध्ये आहेत, काही 1000मध्ये आहेत. त्यामुळे आपण स्केल कशी घेऊ, 1 सेंटीमीटर इक्वल टू 500. स्केल आपल्याला वाय ॲक्सिसवर घ्यायची आहे. स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 500 स्टुडंट्स. हा स्केल जर घेतला आपल्याला तर सर्व विद्यार्थी आपले त्यामध्ये ॲडजस्ट होतील. जर आपण 1 सेंटीमीटर इक्वल टू 100 स्टुडंट्स घेतले तर काय होईल, हा ग्राफ आपला खूप उंच जाईल, म्हणजे जवळपास 32 सेंटीमीटर मोठा होईल. आपल्या पेपरमध्ये ते ॲडजस्ट होणार नाही. त्यामुळे आपण स्केल कसा घेतलेला आहे, 1 सेंटीमीटर इक्वल टू 500 स्टुडंट्स. तर आता आपल्याला काय, सायकल, बस अँड ॲटो अँड फूड, आपण ह्या तिघासाठी काय करूत, वेगवेगळं इंडिकेशन करूत. म्हणजे सायकल एक आपण डार्क कॉलम घेऊ. हे होईल सायकलसाठी. काही विद्यार्थी सायकलने जातात, किती विद्यार्थी जातात तर ते आपल्याला डार्कने इंडिकेट करायचं आहे, म्हणजे कॉलम पूर्ण डार्क करायचा आहे. नंतर बस व ॲटो, बस अँड ॲटो, बस अँड ॲटो, त्यासाठी आपण फेंटच राहू देऊ.
अँड ऑन फीट किंवा फूट डार्क नाही करणार तर अशी मार्किंग करणार आपण, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता हे 3 आपल्याला एकाच कॉलममध्ये सब डिवायडेशन करायचं आहे. तर आता ही टोटल ॲडिशन घेऊ आपण, म्हणजे आपल्याला टोटल कॉलम किती हाईटचा घ्यायचा ते आपल्या लक्षात येईल. ही टोटल ॲडिशन किती होईल? ॲडिशन टोटल 5000 होईल, बरोबर आहे. नंतर ही ॲडिशन 3000 होईल. ही पण ॲडिशन करून घेऊ. ही ॲडिशन होईल. तर आता आपण स्केल लिहिलेला आहे. 500 स्टुडंट्स हे होतील 1000, हे होतील 1500. येथे येईल 2500, नंतर 3000, 3500, 4000, येथे येईल 4500, 500. आपला लास्ट नंबर 500पर्यंत आहे, म्हणजे ॲडजस्ट होतील. आता आपल्याला पैठणसाठी घेऊ. 1 सेंटीमीटर डिस्टन्स सोडून देऊ. येथे काय घेऊ आपण? पैठणचा कॉलम घेऊ. पैठण टोटल हाईट किती जाईल आपली? 5000पर्यंत जाईल. त्यामुळे आपण 5000पर्यंत कॉलम करून घेऊ. हे येथे 5000 म्हणजे पूर्ण एवढ्या हाईटचा आपला कॉलम होईल आणि त्यामध्ये आपल्याला डिवायडेशन करावे लागेल. टोटल स्टुडंट्स होतील 5000. त्यापैकी आता सायकलने जाणारे किती विद्यार्थी आहेत ते आपल्याला डार्कने इंडिकेट करायचं आहे. सायकलने जाणारे 3250 आहेत, बरोबर आहे. म्हणजे 3000 येथे येईल. आता 250 म्हणजे 10 mm मध्ये आपले 500 स्टुडंट्स आहेत. तर आपल्याला 1 mm मध्ये किती येतील? मग 50 स्टुडंट्स येतील. आता हे झालेलं आहे 3000, बरोबर आहे. आता 250 पाहिजे, म्हणजे एक छोटी जी लाईन आहे ती 50 स्टुडंट्सची आहे आपल्याला, म्हणजे याचा सेंटर पॉईंट येईल 250 म्हणजे येथे येईल, बरोबर आहे. 5 लाईन्स येतील. तर आता एवढा कॉलम आपल्याला काय करावं लागेल? डार्क करावं लागेल, कारण तो कशाचा आहे? सायकलने जाणाऱ्या विद्यार्थ्याचा आहे. हा आपण डार्क करू. हे डार्क विद्यार्थी झालेले आहेत आपले सायकलने जाणारे. नंतर आपले बस अँड ऑटोचे विद्यार्थी आहेत 750. आता एक लाईन आपली 50 स्टुडंट्सची आहे, तर त्यासाठी आपल्याला 15 लाईन्स घ्यावं लागतील. म्हणजे ही लाईन येईल, बरोबर आहे, डार्क लाईन. हे किती होतील? 15 लाईन्स होतील, म्हणजे 750 स्टुडंट्स होतील. तर आता हा कॉलम आपण फेंट ठेवणार आहोत, कारण तो फेंटने इंडिकेट केलेला आहे आपण बस अँड ऑटोचा. आता नंतरचे मग उरलेले काय होतील? फूट म्हणजे पायी जाणारे विद्यार्थी, त्याला मार्किंग आपण अशी केलेली आहे. याप्रमाणे एवलाचा आपण सब डिवायडेड बार ग्राफ काढूया. तर आता एवला 3000पर्यंत आपल्याला कॉलमची हाईट घ्यायची आहे. एवला आता येथे आपण कॉलम काढू. तो कॉलम काढणार आहोत आपण 3000पर्यंत. हे 3000 एवढ्या हाईटचा कॉलम होईल आपला. आता यामध्ये आपल्याला डिवायडेशन करायचं आहे. सायकलने जाणारे विद्यार्थी किती आहेत? 1500. हे 1500 म्हणजे ही लाईन येईल, बरोबर आहे आपली कंप्लीट. आता हा डार्क करणार आपण. नंतर 500 बस अँड ऑटोचे आहेत. बस अँड ऑटोसाठी आपण ब्लँक ठेवलेलं आहे 500. म्हणजे या पॉईंटपासून 500 म्हणजे 1 सेंटीमीटर घ्यावं लागेल आपल्याला, म्हणजे 500 स्टुडंट्स आहेत. हे होतील आपले व्हाईट, बरोबर आहे. नंतर आपल्याला
हे उरलेले काय असतील, पायी जाणारे विद्यार्थी, ऑन फूट हे असतील पायी जाणारे विद्यार्थी. ते किती आलेले आहेत, कंप्लीट 2 सेंटीमीटर आलेले आहेत, म्हणजे 1000 आहेत ते. हे झालं येवलासाठी. याप्रमाणे शहापूरचे आपल्याला 1250 आहेत, तर 1250 दाखवता येईल. नंतर बस अँड ॲटोचे फक्त 500 आहेत, त्यामुळे 1 सेंटीमीटर म्हणजे हे 500 होतील बस अँड ॲटोचे, आणि उरलेले आपले ऑन फीट होतील 500, म्हणजे हा पण 1 सेंटीमीटरचा कॉलम होईल आणि हा पण 1 सेंटीमीटरचा, आणि हा होईल आपला 1000 म्हणजे 2 सेंटीमीटर आणि 250 असल्यामुळे एका सेंटीमीटरमध्ये त्याची हाफ झालेली आहेत. बरोबर आहे. याप्रमाणे आपल्याला सब डिवायडेड बार ग्राफ कन्स्ट्रक्ट करता येईल. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.